राज्यस्तरीय टीईटी परीक्षेचा निकाल गेल्याच आठवड्यात जाहीर झाला। या पाठोपाठ देश पातळीवरील सीटीईटी परीक्षा 2 दिवस होती आहे। आज या परीक्षेचा पहिला दिवस पार पडला। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई द्वारे आयोजित या परीक्षेला राज्यभरातून 3.5 लाख परीक्षार्थींची नोंद झाली आहे। शिक्षकांसाठी राज्यस्तरीय टीईटी आणि केंद्रीय स्तरावरील सीटीईटी अशा 2 परीक्षा घेतल्या जातात। यातील सीटीईटी परीक्षा आज आणि रविवारी अशी 2 दिवस होतीये। 2 सत्रात होणाऱ्या या परीक्षेचा पहिला पेपर प्राथमिक शिक्षकांसाठी तर दुसरा पेपर उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आहे। संपूर्ण देशभरातून या परीक्षेला 25 लाखापेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून राज्यातील परीक्षार्थींची संख्या 3.5 लाख इतकी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून 7,000 परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत। या परीक्षार्थींना प्रामुख्यानं पुणे मुंबई केंद्र मिळाल्यानं अडचणींचा सामना करावा लागला। 2 दिवसांपूर्वी परीक्षा केंद्राची माहिती यंत्रणेकडून देण्यात आल्यामुळं या उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली। रेल्वे बुकिंग बंद झालं होतं, तसंच निवडणुकीसाठी एसटी बसेस वापरल्या गेल्यामुळं या मार्गावरील फेऱ्याही कमी झाल्या। त्याचा फटका परीक्षार्थींना बसलाय। त्यामुळं अनेकांना भरमसाठ पैसे मोजून खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला। परीक्षेच्या केंद्रावर सकाळी 7:30 वाजता पोहोचणं आवश्यक असल्यानं परीक्षार्थींना अनेक गैरसोयीला तोंड द्यावं लागलंय। एकूणच 2 दिवस होणारी सीटीईटी परीक्षा परीक्षार्थींसाठी खऱ्या अर्थानं सत्व परीक्षाच ठरल्यानं त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय।